नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत। आज वार आहे शुक्रवार आणि आज आपण चालू आहे राजस्थानमध्ये, जिथे की जैसलमेर, जयपूर आणि खाटू श्याम हे प्लेसेस आपण एक्सप्लोर करणार आहे। आता माझ्यासोबत 98 जो की आपल्याला कार्तेशच्या घराखाली सोडेल। कार्तेश आणि त्याचे भाऊ वगैरे आपल्या सोबत आहेत या ट्रिपमध्ये। तर चला तुम्हाला त्यांनासुद्धा भेटवतो, त्याला दाखवतो मित्रांनो त्याला भेटल्यावर। आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो, म्हणून आम्ही कॅबचा ऑप्शन चूज केला, कारण की ट्रेनमध्ये खूपच गर्दी भेटली असती आणि सर्वजण खूप थकलेले, बिकॉज की सर्वांची नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट संपवून डायरेक्ट सकाळी निघालेलो आम्ही लोक। आमच्यापैकी कोणाच्याच तिकीट्स कन्फर्म नव्हत्या, म्हणून आम्ही तात्काळमध्ये सुद्धा प्रयत्न केला तिकीट्स काढायच्या, बट त्यासुद्धा वेटिंग लिस्टमध्ये गेल्या। मग आम्ही जनरलने प्रवास करायचं ठरवलं। प्रवास थोडा मोठा होता, 22 तासांचा प्रवास होता, बँड्रा टू जैसलमेर स्टेशन। बट एवढं काय वाटलं नाही, बिकॉज आम्ही उनो खेळत, 3 पत्ती खेळत आणि लुडो खेळत प्रवास घालवला। अप्रॉक्स 12च्या नंतर आम्हाला सीट्ससुद्धा भेटल्या, कारण का वडोदरा वगैरेला पूर्णपणे ट्रेन खाली झालेली। नंतर आम्हाला झोपायलासुद्धा भेटलं, पण खूप मजा आली ट्रेनमध्ये सुद्धा मित्रांनो। जनरल डब्यात पण प्रवास करायची एक वेगळी मजा असते, ती पण आपण अनुभवली पाहिजे। आणि जसं मित्रांनो आम्ही राजस्थानला पोचलो, ट्रेनमधनं व्ह्यू बघू शकता, एक नंबर असा व्ह्यू होता आणि खूप थंडीसुद्धा होते मित्रांनो। म्हणजे अप्रॉक्स 8 डिग्री वगैरे टेम्परेचर होतं, खूप थंडी वाजत होती, बट व्ह्यूसुद्धा एवढा चांगला होता की खूप मजासुद्धा येत होती। आणि ऑन टाईम परफेक्ट सकाळी 10 वाजता आम्ही जैसलमेर स्टेशनला पोचलो। जैसलमेर स्टेशनपासून आपला पिकअप फिक्स होता, म्हणजे आम्ही जो पॅकेज निवडला होता त्यामध्ये पिकअप ड्रॉपसुद्धा होता। आणि मित्रांनो जैसलमेर स्टेशन बघू शकता, एअरपोर्ट फेल आहेत, एवढं सुंदर, स्वच्छ आणि चांगलं स्टेशन आहे। आणि फक्त जैसलमेर रेल्वे स्टेशनच नाही, तर आजूबाजूचे रस्ते, म्हणजे जैसलमेरमध्ये पूर्ण रस्ते जे आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत आणि तिकडे स्वच्छता वगैरे सुद्धा खूप चांगली आहे। 10 सेकंड का? मग आम्ही घरी जाताना, स्टेकडे जाताना आम्ही एका ठिकाणी खायलासुद्धा थांबलो। इकडचे जे रेट्स आहेत मित्रांनो ते थोडे जास्त आहेत, बिकॉज की जिथे आपला स्टे होता, जिथे म्हणजे रेगिस्तान वगैरे आहे, तर ते आपल्या जैसलमेर मार्केटपासून खूप लांब आहे, त्यामुळे इकडचे रेट्स थोडे हाय आहेत। म्हणजे पाण्याची बॉटल 20 रुपयाची 30 रुपयाला, जे नॉर्मल चिप्स वगैरे ते डायरेक्ट डबल प्राईसला होते, बट टेस्ट सुंदर होती। हा पंजाबी ढाबा होता, नक्की इथे तुम्ही म्हणजे जेवायला वगैरे थांबू शकता। आणि फायनली आपण आपल्या जो स्टे होता बरखा डेझर्ट सफारी कॅम्प इथे पोचलेलो। बघू शकता इकडनं व्ह्यू मित्रांनो, खूप चांगला स्टे होता। म्हणजे मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन, जो आम्हाला प्राईजवरती दिलेला त्या प्राईजवरती नक्की वर्थ होता, जेवणसुद्धा आणि इकडचा स्टेसुद्धा। बघू शकता आजूबाजूनी व्ह्यू मित्रांनो आणि टेंटसुद्धा। आणि मित्रांनो तुम्ही टेंट आतमधनं सुद्धा बघू शकता, म्हणजे 3 किंवा 4 जण एकदम आरामात स्टे करू शकतात, एवढा मोठा टेंट होता। आणि जे वॉशरूमसुद्धा प्रोव्हाइड केलेले ते सुद्धा एकदम स्वच्छ होते आणि 24 तास पाणी गरम होतं, म्हणजे बिकॉज की तिथे थंडी एवढी जास्त होती, 11-12 डिग्री कंटिन्यू तापमान होतं, त्यामुळे इथे गरम पाण्याची तर खूप गरज होती। आणि इकडे गरम पाणी 24 तास आहे, त्यामुळे मित्रांनो स्टे वगैरे एकदम खूप चांगला होता आमचा। तर मित्रांनो आपण काल दुपारी 12:15 वाजता ट्रेन पकडली। ट्रेनचा तिकीट कन्फर्म नव्हता, तर आपण जनरलने प्रवास केला, जो की थोडा हेक्टिक होता, पण रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 10-12 तास नुसतं बसून काढलं। त्यानंतर मग बाजूच्या डब्यात सीट खाली झाल्यामुळे आम्हाला झोपायला भेटलं। सकाळी 10 वाजता आम्ही ऑन टाईम, जो ट्रेनचा टाईम होता जैसलमेरला पोचायचा, ऑन टाईम सकाळी 10 वाजता जैसलमेर स्टेशनला पोचलो। आणि इकडचा जो पॅकेज आहे तो आम्ही ऑलरेडी बुक केलेला, अतिशय चांगला पॅकेज आहे, सांगेन तुम्हाला। तिकडनं जैसलमेरवरनं आम्हाला पिकअप केलं त्या लोकांनी, आम्ही 5 जण होतो, त्यामुळे एर्टिका होती। आणि आमचा जो कॅम्प आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागे, बरखा डेझर्ट कॅम्प,
इथे आणून सोडलं. 5 जणांमध्ये 2 टेंट दिलेत. अतिशय सुंदर टेंट आहेत. गरम पाणी 24 तास आहे. अनलिमिटेड पाणी आहे. संध्याकाळचा नाश्तासुद्धा अनलिमिटेड देणार आहे. मी ते सर्व तुम्हाला रात्री दाखवीनच. पण टेंट खूप सुंदर आहेत. एका टेंटमध्ये सुद्धा 3-4 जण आरामात राहू शकतात. आम्ही 5 जण आहे तर 2 टेंट दिलेत आम्हाला. आणि आता तर दुपारी आम्ही जेवण केलं, त्याचीसुद्धा व्हिडिओ मी टाकली आहे. जेवण टेस्टला चांगलं होतं, बट खूपच एक्सपेन्सिव्ह जेवण आहे आणि व्हरायटीसुद्धा खूप कमी आहे. तर आम्ही जिथे जेवलेलो तिथे खूप एक्सपेन्सिव्ह फूड होतं. बाकीच्या ठिकाणचं अजून माहीत नाही मला, पण जेव्हा ट्राय करेन तुम्हाला तेव्हा नक्की दाखवीन. आता आम्ही टेंटवरती आलो आहे. आता फ्रेश वगैरे होतात सर्वजण. मी तर फ्रेश झालो आहे. संध्याकाळी 4 वाजता जीप सफारी आणि कॅमल सफारी आहे. तर तुम्हाला तीसुद्धा मी दाखवीन. काय एन्जॉय करायला भेटतं आहे, कसा एक्सपिरियन्स आहे. कारण का मी ऐकलं आहे रील्सवरती वगैरे की खूप स्कॅम वगैरे होतात. तर मी तुम्हाला दाखवीन की खरंच स्कॅम आहेत का खरंच चांगलं आहे. पण मी आत्तापर्यंत जे एक्सपिरियन्स केलं आहे, जैसलमेर एकदम क्लीन, स्वच्छ आणि चांगली सिटी आहे. सगळी लोकंसुद्धा इकडची सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे आता मलासुद्धा काय माहीत नव्हतं इकडचं, पहिल्यांदाच फर्स्ट टाईम आलो आहे मी. तर मी एका टुरिझम आहे त्यांचा, तर त्यांची हेल्प घेतलेलं. त्यांनी मला एक कॅम्प सजेस्ट केलं जे की बजेटमध्ये, म्हणजे एवढं पण स्वस्त नाही, एवढं पण महाग नाही, बजेटमध्ये कॅम्प आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळचा नाश्ता ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. बट टेंट वगैरेसुद्धा चांगले आहेत आणि आम्हाला ते सर्व म्हणजे पिकअप ड्रॉपपासून सर्व फिरवणारसुद्धा आहेत. जैसलमेर पूर्ण एक्सप्लोर करायला हेल्प करणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आत्ता तरी मला सर्व चांगलं वाटतं आहे. तर आता जेव्हा आम्ही जीप सफारी आणि कॅमल सफारीला जाऊ तेव्हा व्लॉग परत कंटिन्यू करतो. तोपर्यंत बाय बाय. मग जीप सफारीला जायच्या अगोदर थोडा वेळ आम्ही क्रिकेटसुद्धा खेळलो. क्रिकेट कॅच वगैरे खेळलो. खूप मजा आली मित्रांनो. आणि फायनली आम्ही जीप सफारीसाठी निघालो. आणि मित्रांनो, जीप सफारीचा एक्सपिरियन्स जर तुम्ही इकडे जात असाल तर जीप सफारी कॅमल राईडचा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या. खूप भारी वाटतं, खूप मजा येते जीप सफारीसाठी. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आम्ही किती एन्जॉय करतोय जीप सफारी. मग सर्व राईड्स वगैरे झाल्यानंतर सनसेटची मजा घेत सर्वांनी मॅगी खाल्ली. मॅगीसुद्धा खूप चांगली होती, बट थोडी कॉस्टली होती, बट मजा आली मॅगी खायला. रे मॅगी जेव्हा आम्ही सनसेट वगैरे एन्जॉय करून परत टेंटवरती आलो तेव्हा आमचं ट्रेडिशनल वेलकम झालं. ट्रेडिशनल वेलकम झाल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि इथे नाश्तासुद्धा प्रोव्हाइड केला जातो. त्यामध्ये चहा, पकोडा आणि पापड वगैरे इन्क्लूड आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर तिकडे ट्रेडिशनल कार्यक्रम चालू होतो, ज्यामध्ये ट्रेडिशनल डान्स, बॉनफायर आणि शेरोशायरी वगैरे इन्क्लूड असते. अगदी 2 तासाचा वगैरे कार्यक्रम असतो, बट खूप मजा येते हे एन्जॉय करायला. त्यानंतर DJ पार्टीसुद्धा झाली, ज्यामध्ये आम्ही खूप डान्स केला, खूप मजा झाली.
मग डान्स वगैरे झाल्यावरती आम्ही जेवायला गेलो. जेवण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप सुंदर जेवण होतं, म्हणजे टेस्ट वगैरे सुद्धा चांगलं होतं आणि अनलिमिटेडसुद्धा होतं. This is bati, and this is dal, and this is churma. Mix that in churma. Then we have to add this. इंग्लिश में क्यों बोल रहा है? हिंदी में बोल सकता है. Mix it all together. उसका ऑडियंस हिंदी वाले है ना, बट चलिए इंग्लिश वाली भी आएंगे. He is from UK. he is from UK written. टेस्टी आहे. He has 1 year of experience in UK. बहुत टेस्टी. थोड़ा सा मीठा. 6 hours later. नंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर झोपून गेलो आणि खूप मस्त झोप लागली, बिकॉज खूप थंडी होती आणि तिकडचा जो व्ह्यू होता म्हणजे झोपल्यावरती सुद्धा वरती तारे वगैरे दिसत होते. आणि त्यानंतर आम्ही सकाळी उठल्यावरती नाश्ता होता, कांदे पोहे आणि उपमा, तो सुद्धा खूप चांगला होता टेस्टला. काल आपण संध्याकाळी 4-4:30 वाजता जीप राईडसाठी गेलो. जीप राईड तर होती अर्धा तास, पण जी कॅमल राईड होती ती फक्त 10 मिनिटाचीच होती. अर्धा तास सांगितलेलं पण 10 मिनिट्सच राईड दिलं. बट चांगलं मजा आली, दोन्ही राईडसाठी मजा आली. त्यानंतर आल्यावरती आमचं ट्रेडिशनल वेलकमसुद्धा झालं आणि नंतर रात्री ट्रेडिशनल डान्स, बॉनफायर आणि DJ पार्टीसुद्धा होती आणि शेरो शायरी वगैरे एकदम मस्त मजा आली रात्रीसुद्धा. रात्री त्यानंतर जेवण वगैरे होतं. जेवणाची टेस्ट वगैरे एकदम मस्त होती. लिट्टी चोक दाल बाटी चुरमा वगैरे होतं जेवायसाठी, चांगली टेस्ट होती. सकाळीसुद्धा उठल्या उठल्या 1 तास नाश्ता चालू असतो. जेवणाची टेस्ट सांगायचं गेलं तर खूप उत्तम होती, खूप चांगली होती जेवणाची टेस्ट. आणि इकडचा जो रात्री ट्रेडिशनल कार्यक्रम होतो तो सुद्धा खूप मस्त होता, मजा आली. एक दिवस खूप मजा केली. आता आम्ही फिरायला चाललो आहे, तर तिकडचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओज वगैरे दाखवतो. तर चला. आम्ही जो पॅकेज इन्क्लूड केलेला त्यामध्ये सर्व फिरवणारसुद्धा होते. तर सुरुवातीला आम्हाला जो इथं या लोकेशनवरती सोडलं. या लोकेशनवरनं जैसलमेरचं जे सर्व आहे, जैसलमेर फोर्ट, पटवंग की हवेली, जे सर्व लोकेशन्स आहेत ते एकदम जवळजवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर इकडनं आम्ही राजस्थानचे जैसलमेरचे जे स्ट्रीट्स आहेत त्या स्ट्रीट्सवरनं चालत जात होतो जैसलमेर फोर्टसाठी. आणि तिथेच रस्त्यात आम्हाला हे एक शॉप दिसलं, जे की फेमस शॉप आहे तिकडचं. आणि इकडचे जे स्वीट्स आहेत, जे म्हणजे कचोरी वगैरे आहेत, ते खूप टेस्टी होते, एक नंबर होते. पूर्ण एकदम घीचं पूर्ण टेस्ट येत होतं. जर इकडे याल तर नक्की या शॉपवरती काहीही खा, सर्वच टेस्टी होतं. आम्ही खूप सारे स्वीट्स खाल्ले, म्हणजे जिलेबी, हलवा, गाजरचा हलवा, मुगडाळचा हलवा, सर्व टेस्टी होता. आणि कचोरी समोसासुद्धा एकदम टेस्टी होता. फायनली आम्ही जैसलमेर फोर्टला पोचलो. जैसलमेर फोर्टमध्ये खूप चांगल्या जागा आहेत एक्सप्लोअर करायला. आणि जैसलमेर फोर्टमध्ये एक पॉईंट आहे, तिकडनं पूर्ण जैसलमेर सिटी आपल्याला दिसते, बघू शकता. याला गोल्डन सिटी असं सुद्धा बोलतात. आणि शॉपिंग करायला सुद्धा खूप चांगली जागा होती. इथे खूप स्वस्तामध्ये कपडे अवेलेबल होते. आणि इकडे त्यांच्या म्हणजे जैसलमेरच्या राजा राणीचे महल, त्यांच्या गुरूंचे महल वगैरे होते. ते ॲज अ म्युझियम आहे, म्हणजे तिथे सर्व त्यांची जुनी भांडी, जुने कपडे, जुनी अवजारं सर्व तिकडे स्टोअर केलं आहे. बघायसारखं खूप चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत तिकडे बघायसारख्या. जो राजा राणी महल आहे त्याचं तिकीट 150 रुपये पर पर्सन आहे. आणि जो त्यांच्या गुरूंचा महल आहे त्याचं 70 रुपये पर पर्सन आहे. बट दोन्हीकडे ज्या बघायच्या गोष्टी आहेत ते सेमच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही फक्त 70 रुपये पर पर्सनवाली जी तिकीट आहे त्यांचा गुरूंचा महल आहे ते मी सजेस्ट करेन की तिकडे तुम्ही जावा. राजा राणी महल आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व सेम आहेत. नंतर आम्ही व्हिजिट केलं पटवण का महल. पटवण म्हणजे तिकडचे खूप श्रीमंत असे बिझनेसमॅन होते, ज्यांचा की महल आतमधनं तुम्ही बघितलात तर तो सुद्धा पूर्ण चांदी, सोनं सर्व, म्हणजे पूर्ण महलवरती जे आहे तो चांदीचा, त्यांचा पलंगसुद्धा चांदीचा आहे. आणि जे बाजूच्या बॉर्डर्स वगैरे आहेत त्या ओरिजिनल गोल्ड प्लेटेड आहेत अजूनसुद्धा. खूप मस्त महल आहे, नक्की व्हिजिट करा मित्रांनो. याची एंट्री तिकीट 150 रुपये पर पर्सनच आहे. बट खूप मस्त बघायसारखं. टोटल 16 का 17 बेडरूम्स आहेत आणि सर्व बेडरूम्समध्ये चांदी, सोना यांचीच प्लेटिंग आहे. आणि इथे तुम्हाला डायनोसॉरची अंडीसुद्धा बघायला भेटतील, जे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. डायनोसॉरची अंडी आहेत वेगवेगळ्या प्रकारची.
बड़े बड़े कीड़े आते थे उसमें बड़े चैरिटी जैसे हाँ ते सर्व फिरून झाल्यावरती आम्ही व्हिजिट केलं गडीसर लेक आणि गडीसर लेकवरनं जो सनसेट आहे तो एकदम सुंदर आम्हाला बघायला भेटला. जिथे आम्ही बोटिंगसुद्धा केली. बोटिंगची जी प्राईज आहे ती 300 रुपये 2 पर्सनची आहे. म्हणजे 1 पर्सनची 150 रुपये आणि 1 पर्सनची 150 रुपये. तर 2 जण एकत्र असतील तर एका बोटीमध्ये ट्रॅव्हल करू शकता. 4 जणांची सुद्धा बोट आहे आणि टोटल 6 जणांची सुद्धा बोट आहे. हा व्हिडिओ मस्त आहे. पूर्ण जैसलमेर फिरून झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतलं, थोडा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लिंगसला जाणार होतो खाटूश्यामचं दर्शन घ्यायला. तर आम्ही त्या दिवशीचं आमची 8ची ट्रेन होती जी की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पोहोचवणार होती. तर आम्ही ट्रेनसाठी रवाना झालो. मग ट्रेनमध्येच आम्ही जेवण वगैरे केलं. व्हेज जेवण होतं, व्हेज थाली घेतलेली जी की ओके होती टेस्टला. बट भूक लागलेली काय ऑप्शन नव्हता आमच्याकडे, त्यामुळे ट्रेनमध्ये जेवण करावं लागलं. आणि सकाळी ऑन डॉट जो टायमिंग होता म्हणजे ऑन टाईम 5 वाजता आम्ही रिंगा स्टेशनला बसलो. तर रिंगा स्टेशनवरनं खाटूश्यामचं जे मंदिर आहे ते एप्रॉक्स 15 किलोमीटर आहे आणि 50 रुपये पर पर्सन अशी शेअरिंग रिक्षा भेटू शकते तुम्हाला. आणि जर तुम्ही खूप जण असाल तर आम्ही 5 जण होतो तर आम्हाला 400मध्ये डायरेक्ट मंदिराजवळ सोडलेलं. नाही तिथे सुद्धा खूप थंडी होती मित्रांनो. म्हणजे बोलताना सुद्धा तोंडातनं वाफ वगैरे येत होती. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. नॉर्मल बोलताना सुद्धा वाफा निघतात. आणि तिथे आम्ही स्टे वगैरे केलं नव्हतं बिकॉज आम्हाला लगेच जयपूरसाठी सुद्धा रवाना व्हायचं होतं. तर तिथे 100 रुपीज पर पर्सनमध्ये तुम्हाला बॅग्स ठेवायला आणि आंघोळ वगैरे करायला भेटेल. आणि आमचं तिथे दर्शन जे आहे ते फक्त 10 मिनटामध्ये झालं आणि एकदम चांगलं दर्शन झालं. म्हणजे आम्हाला थोडं पाया पडायला टाईमसुद्धा भेटला. आम्ही VIP पाससुद्धा वगैरे घेतला नव्हता बट थोडं मागच्या लाईनीमध्ये दर्शन झालं पण ते खूप चांगलं दर्शन झालं. दर्शन झाल्यावरती आम्ही लगेच निघालो जयपूरसाठी. आमच्याकडे जयपूर फिरायला जास्त टाईम नव्हता बिकॉज आमची संध्याकाळी 8ची परत मुंबईसाठी यायला ट्रेन होती. तर आम्ही तिकडनंच एक कॅब घेतली जी की 2000मध्ये आम्हाला पूर्ण जयपूर फिरवणार होती. पूर्ण नाही, ज्या प्लेसेस कवर होतील त्या प्लेसेस फिरवणार होती. तर आम्ही पहिले जयपूरला पोचल्यावरती त्यांनी आम्हाला दाखवलं पिंक सिटी एंटर केल्यावरती जे पूर्ण मार्केट आहे ते पूर्णच्या पूर्ण मार्केट पिंक कलरचं आहे. म्हणजे इकडे कंपल्सरी पिंक कलर करायचा असतो भिंतींना. त्यानंतर आम्ही व्हिजिट केलं मौज महल. इथे म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या जे की लहान मुलांसाठी वगैरे सुद्धा खूप चांगले आहेत. बट आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं तिथे. बघू शकता तुम्ही हे मिरर्स वगैरे सुद्धा आहेत. त्यानंतर होतं हॉररची थीम होती. त्यानंतर खूप सारी थीम्स होत्या त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इतना भी मुश्किल नहीं है बस. ही जी हॉरर थीम तुम्ही बघताय ती थोडी क्रेझी होती. म्हणजे खरंच भीती वाटेल अशी होती.
ड्राइवर इधर खड़े ना रहो. सीढ़ी है. थोड़ा देर खड़ा रहो, थोड़ा देर खड़ा रहो. गिर रहे. कैसा लग रहा है? गिर रहे. आणि इथे वॅक्स म्युझियम सुद्धा होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, APJ अब्दुल कलाम, रोनाल्डो, मेसी आणि सचिन तेंडुलकर वगैरे यांचे वॅक्सचे पुतळे होते. अगदी हुबेहूब पुतळे तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये. अगदी हुबेहूब पुतळे होते. नंतर तिथेच आम्ही नाश्ता केला. छोले भटुरे आणि नूडल्स मागवलेले. बट छोले भटुरे एकदम वर्थ होते, म्हणजे टेस्टी होते आणि अनलिमिटेड छोले वगैरे होते तिथे. नंतर आम्ही तिकडे हवा महल वगैरे व्हिजिट करून जयपूरचं मार्केट एक्सप्लोर केलं, बिकॉज आम्हाला थोडी शॉपिंगसुद्धा करायची होती घरच्यांसाठी. तर आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर शॉपिंग वगैरे झाल्यानंतर 8 वाजलेले. तोपर्यंत आम्ही पुन्हा जयपूर स्टेशनला आलो. जयपूर स्टेशनसुद्धा मित्रांनो खूप चांगलं आहे, म्हणजे एअरपोर्ट कम्पेअर करू शकता. एअरपोर्टशी एवढं सुंदर स्टेशन आहे मित्रांनो. मग फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली मित्रांनो, जी की एकदम बजेट ट्रिप होती. एकदम अचानक प्लॅन करूनसुद्धा सर्व आमच्या मनासारखं झालं. आणि जे आम्ही व्हिजिट केलं, जे आम्ही टेंट्स वगैरे बुक केलेले, त्या सर्वांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मित्रांनो नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.